17 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांना 2 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या माध्यमातून 4 अपहरणकर्त्यांना अटक करत मुलाची सुटका केली। तुम्ही माझी गोष्ट मान्य करता का नाही करता हे सांगा। मी करतो ना, ठीक आहे ना, मला माझं पोरगा जरुरी आहे, बाकी काय आहे ना, आहे का नाही तुमच्या पोरगा जरुरी आहे ना? हो हा बस मी ना आता तुम्हाला काय म्हणलं, हो 2 लाख रुपये पाहिजे आम्हाला सर। हो मग मी ना काय म्हणलं तुम्हाला 2 लाख रुपये आम्हाला पाहिजे, कुठून बी काळजी करा तुम्ही। हा तुम्हाला आता तुमचं पोरगा पाहिजे असेल तर आता 12च्या पहिले 12चा जाऊ द्या, 1च्या पहिले जीवा तुम्ही म्हणजे राष्ट्रामध्ये माणसे आम्हाला इथून बाहेर निघून जाईल, मग नाही का आम्ही लोक इकडून त्याचं काही करेल तर उद्या आज काहीच नाही करू शकत दादा। मी आज माझ्याकडे पैसे पाणी नाही आहे रे दादा, खरंच सांगत आहे। यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मेरा नाम कविता गुरव है। मैं मेरे लड़के की किडनैपिंग हुई थी और क्या बोलते उन्होंने फिरौती की मांग की थी। उन्होंने बोले तुम्हारा लड़का अगर सही सलामत चाहिए तो आप मुझे किसी को न बताते हुए, पुलिस को भी न बताते हुए आप अपने लड़के को हाँ सही सलामत चाहते हो तो आप हमको 2 लाख रुपए देना, ऐसा उन्होंने बोले थे। और उन्होंने बोले थे कि अगर किसी को आपने अगर बताए तो आपके लड़के को हम छोड़ेंगे नहीं, ऐसा करके ऐसे बोले थे। और पापा ने फिर मोबाइल मेरे हाथ से लेके जाके चालू मोबाइल पाचपौली पुलिस स्टेशन में लेके गए और फिर बाद में उन्होंने बोले कि पाचपौली ने यशोधरा पुलिस स्टेशन में जाओ आप, ऐसे बोल के उन्होंने रिपोर्ट लिए जल्दी से जल्दी और फ़ोन ट्रैक करके फटाफट उसकी जांच करके उन लड़कों को ढूंढ निकाले। आमचे प्रतिनिधी विशाल बंबडवार यांनी यशोधरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम फड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या घटनेची संपूर्ण हकीकत सांगितली आहे। हां, ह्याच्याबद्दल आमच्याकडे यशोधरा नगर पोलीस स्टेशनकडे 407/2024 भारतीय न्याय संहिता कलम 140(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामधील महिला फिर्यादी कविता आनंद गुरव यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन खबर दिली की त्यांचा मुलगा दीप आनंद गुरव यास कोणीतरी किडनॅप केलेला आहे आणि ते 2 लाख रुपयाची खंडणी मागत आहेत, असा त्यांना कॉल आलेला आहे। अशा घाबरत त्या इथं आल्यानंतर त्यांची तात्काळ दखल घेऊन जो नंबर वरून कॉल आलेला होता याबाबतचे तांत्रिक विश्लेषण करून त्याची SDR आणि इतर काही गोष्टी यांची मागणी करून त्या आरोपी जे कोणी कॉल केलेला आहे याबाबतची माहिती घेतली असता त्यावेळेसचे ड्युटी अधिकारी श्री सचिन भालेराव आणि दिवसपाळीचे नरेंद्र तायडे असे दोघ जणांनी त्यांची सर्व माहिती घेतली आणि तात्काळ सदर परिसरात जाऊन त्याचं जो नंबरवरून कॉल आलेला होता त्याचा शोध घेतला असता तो घरून मिळून आला नाही। त्यावेळेला त्याचा भाऊ तिथं मिळून आला आणि भावानं सांगितलं की माझा भाऊ हा थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेलेला आहे। आणि मग त्यावेळेला त्याचा शोध घेत असताना नमूद 2 मुलं विटाभट्टी चौकाकडून ऑटोमॅटिव्ह चौकाकडे जात असताना त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अशी माहिती भेटली की त्यांनी नमूद दीप गुरव याला एक यशोधरा नगर येथील एका रूममध्ये बंद करून ठेवलेला आहे। त्यावेळेला सदर पोलिसांची माहिती मिळत असतानाच त्यांनी त्यांच्यासोबतचे इतर 2 सहकारी होते, त्यांनी त्या मुलाला ॲक्टिवावर बसून विटाभट्टी चौकाच्या पलीकडील गल्लीमध्ये आणून सोडलं आणि ते तिथून पसार झालेले होते। मग ह्या आरोपींकडं शोध घेतला असता त्या आरोपींच्या मार्फतीनं नमूद ज्या मुलाला सोडलं त्या आरोपींचा शोध घेतला असता सचिन भालेराव साहेबांनी त्याही 2 आरोपींना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन जो अपहरत मुलगा होता त्याची सुखरूप सुटका केली आणि सध्या त्याला दारू पाजली होती आणि आणखी त्या अपहरत मुलाचं असं म्हणणं आहे की मला काही गोळ्यासारखं काहीतरी खायला दिलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला सध्या मेवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे आणि सध्या मेवा हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत आहे। या कामगिरीमध्ये सध्या पुढील तपास या गुन्ह्याचा तपास राम बारोळे पोलीस उपनिरीक्षक हे करत आहे।